येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। उत्तर महाराष्ट्र, कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे। पालघर आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे। कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीनंतर कचरा साफ करताना एक डंपर भरेल इतक्या चप्पल कर्मचाऱ्यांनी जमा केल्या। विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रचंड गर्दी झाली होती। यावेळी गर्दीला आवरणं पोलिसांना शक्य झालं नाही, त्यामुळे ढकलाढकली झाली। त्यामुळे महाद्वार रोडवर चपलांचा खच पडला। अमरावतीच्या मोजरी गावात भूकंप झाला। भूकंपाचे 2 सौम्य झटके आले, त्यामुळे अनेकांच्या घरातील साहित्य पडलं। भूकंपाच्या या धक्क्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सिंधुदुर्गच्या मच्छी बाजारामध्ये मासे खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। गणेशोत्सवात खवय्यांनी बाजाराकडे पाठ फिरवली होती, मात्र काल गणेश विसर्जनानंतर पुन्हा नागरिकांनी मासे खरेदीसाठी गर्दी केली। पालघरच्या सातपाटीमध्ये समुद्र किनाऱ्यावर 2 तर शिरगावच्या समुद्र किनाऱ्यावरून एक संशयास्पद कंटेनर वाहून आल्यानं खळबळ माजली। त्यामुळे पालघर पोलिसांसह तटरक्षक दल घटनास्थळी पोहोचलं। दरम्यान समुद्राला भरती आल्यानं कंटेनरपर्यंत पोहोचण्यास अडचण येत होती। बुलढाणा जिल्ह्यातील जटाशंकर धबधबा कोसळायला सुरुवात झाली आहे। यामुळे धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली। जळगावच्या पूर्णाड फाटा ते डोलारखेडा फाटा रस्त्याची दुरावस्था झाली आहे। यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तातडीनं रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे। वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्यानं चर्चेत आलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या जेलरचा नवा कारनामा समोर आलाय। कारागृह परिसरातील अनधिकृत झाडाची कत्तल करण्यात आली आहे, त्यामुळे पर्यावरण प्रेमींमधून संताप व्यक्त केला जातोय। मालेगावातील गिरणा धरण सध्या 96% भरलेलं आहे, त्यामुळे त्याचे 6 बक्र दरवाजे उघडण्यात आले। धरणातून 9769 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना दिलासा मिळालेला आहे, पण त्याचबरोबर सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे। गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका तब्बल 29 जिल्ह्यातील 191 तालुक्यांना बसलाय। मुसळधार पावसामुळे 654 पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचं नुकसान झालं आहे। राज्यात एकूण 14,44,749 हेक्टर क्षेत्र बाधित झालंय। किरकोळ बाजारामध्ये कांद्याचे वाढत असलेले भाव लक्षात घेत महागाई आटोक्यात राहावी यासाठी केंद्र सरकारनं दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद इथं किलो मागे 24 रुपयांना कांदे विक्रीची योजना सुरू केली आहे। त्यानुसार फिरत्या वाहनाद्वारे कांद्याची विक्री केली जाणार आहे। सांगलीच्या गव्हाणमध्ये अनोख्या पद्धतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं। अनंत चतुर्थीच्या निमित्तानं शक्तीपीठचं प्रतिकात्मक गाठोडं करत त्याची गावातून मिरवणूक काढत ते गाठोडं अग्रणी नदीमध्ये विसर्जित करण्यात आलं। शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यामधील भटूतोला या गावाजवळ शेतशिवारात वाघानं शेतकऱ्यावर हल्ला केला। सुदैवानं या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा जीव थोडक्यात वाचला, तर या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। ज्यांच्याकडे नोंद असेल त्यांना कुणबी दाखले मिळणार, सरसकट कुणबी दाखले मिळणार नाही, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं। मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचे अहित होणार नाही याला प्राधान्य दिलंय आणि तसा निर्णय घेतलेला आहे। ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। मुख्यमंत्री फडणवीस ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही आणि आमचा आरक्षण देण्यासाठी विरोध नाही, पण बनावट दाखले देणार असतील तर त्याला विरोध आहे, असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं। आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटचा GR रद्द करण्याच्या आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती रद्द करण्याच्या मागणीसाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी एल्गार मोर्चा काढला जाणार आहे। ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हिंगोलीच्या कळमनुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंग पंडित यांच्या गेवराईमध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। ओबीसी बांधवांनी लक्ष्मण हाकेंना खांद्यावर उचलून घेत गेवराई शहरामध्ये दुचाकी रॅली काढली। राज्य सरकारनं मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या शासन निर्णयाविरोधात
लढा देण्यासाठी 25 प्रमुख लोकांची एक समिती गठीत करणार आणि ऑक्टोबरमध्ये नागपुरात ओबीसींचा महामोर्चा काढणार असा निर्धार काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. सरकारनं मराठा समाजासाठी काढलेला GR हा ओबीसींवर घाला घालणारा आहे. त्यामुळे आपल्या हक्काचं रक्षण करावंच लागेल. सरकारची भूमिका ओबीसी विरोधी असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. मध्यस्थांच्या दबावात प्रोटोकॉल सोडून अजितदादा IPS अधिकाऱ्यांशी बोललेत असा दावा खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी केलाय. तर हे काम मुरुम माफिया करतायत. माढा तालुक्यातील ही परिस्थिती बीडपेक्षा अधिक वेगळी आहे, भयानक आहे असंही ते म्हणाले. बीड जिल्ह्यातील पोलिसांना आपलं आडनाव लावता येत नसेल तर ती सामाजिक समता आहे का असा सवाल धनंजय मुंडेंनी विचारला. तर यासाठी समाजातील लोकांनी पुन्हा पुढे येऊन मागे जे घडलं ते पुन्हा सरळ करण्याची वेळ आली आहे असा इशारा धनंजय मुंडेंनी दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि करमाळ्याच्या विभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या प्रकरणामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्टीकरण दिलं. हा प्रकार गैरसमजातून झाला होता. त्या नवीन अधिकारी होत्या, त्यामुळे त्यांना फोन कोणाचा आहे हे माहिती नव्हतं असं गोरे म्हणाले. कोल्हापुरातील शिक्षक बँकेच्या सभेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोंधळ झाला. सत्ताधाऱ्यांकडून योग्य उत्तरं दिली जात नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला. तर सत्ताधाऱ्यांनी शिवराळ भाषा वापरल्याचं म्हणत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पुण्यातील राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांमध्ये जोरदार राडा झाला. संचालक मंडळाला प्रश्न विचारत असताना सभासदांमध्ये हाणामारी झाली. प्रश्न विचारण्यावरून वाद झाला. त्यामुळे एका सभासदानं माईकच डोक्यात मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. बाजार समितीचे संचालक रेवनाथ थिंगळे यांच्या डोक्यामध्ये माईक मारल्यानं हा वाद झाला. पुरंदरमध्ये विमानतळ नको अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस पुरंदरमध्ये होते. यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत ग्रामस्थांनी विमानतळाला विरोध दर्शवला. ओबीसी आरक्षणाचे संरक्षण आणि कुणबी समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीसाठी कुणबी सेनेकडून निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. आझाद मैदानावर पार पडलेल्या निर्धार मेळाव्यातून आरक्षणाचा निर्धार करण्यात आला. बीडच्या मांजरसुंबामध्ये मराठा आणि ओबीसी बांधव आमने सामने आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीनं वादावर नियंत्रण मिळवण्यात आलं. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बीड जिल्ह्यातील 27 व्यक्तींच्या वारसांना सरकारनं आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येक कुटुंबाला 10 लाखांची मदत म्हणजेच एकूण 2,70,00,000ची मदत मंजूर करण्यात आली. शनिशिंगणापूर इथं दीर्घकाळ सेवा देणाऱ्या देवस्थानमध्ये मानधनावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर आजपासून पुजाऱ्यांना पगारी नोकरीवर घेण्यात आलंय. पुजाऱ्यांना 31 आणि 21,000 असं मासिक मानधन देण्याचं ठरलेलं आहे. चिपळूणमध्ये सहकाराचं विभागीय प्रशिक्षण केंद्र उभारलं जाणार आहे. या प्रशिक्षण केंद्राला कोकणातील तरुणांनी प्रशिक्षण केंद्र उभारणीला समर्थन दिलंय. पंढरपूरमध्ये मसवड माळशिरस मार्गावर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. नीरा देवघर धरणाचं पाणी माळशिरस तालुक्याला देण्याची मागणी करण्यात आली. तातडीनं मागणी पूर्ण करण्याची मागणीही करण्यात आली. विरारमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, त्यामुळे 3 जण जखमी झाले. 40 वर्ष जुन्या असलेल्या इमारतीमध्ये तब्बल 17 कुटुंब राहत आहेत. दरम्यान जखमींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर वसई विरार शहर महानगरपालिकेनं या इमारतीला धोकादायक असल्याचं जाहीर केलं होतं, मात्र नागरिकांनी ती खाली केली नव्हती. मुंबईच्या नायर रुग्णालयाला बॉम्ब न उडून देण्याची धमकी देण्यात आली. मुंबई पोलिसांना मेलद्वारे ही धमकी देण्यात आली. दरम्यान पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा शोध सुरू आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांची आज चांगलीच तारांबळ उडणार असल्याचं दिसून आलेलं आहे. मध्य रेल्वेनं मुंबई विभागामध्ये विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मेगा ब्लॉक ठेवला होता. त्यामुळे मध्य रेल्वेवरील माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर आणि पनवेल वाशी अप आणि डाऊन मार्गावर हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात आला होता. पुरंदर इथल्या प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पूर्वी निर्धारित करण्यात आलेल्या जमिनीमध्ये निम्म्याहून कपात केल्यानंतर प्रत्यक्ष टर्मिनल आणि धावपट्टीसाठी मात्र पूर्वीच्या आराखड्यानुसारच अर्थात सुमारे 2,200 एकर जमीन कायम ठेवण्यात आली आहे.
यामध्ये 2 धावपट्ट्या असतील. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवरील कर केंद्र सरकारनं कमी केला आहे. त्यामुळे आता पनीर, तूप, बटरसह चीजवरील कर कमी झालाय. त्यामुळे मागणीत वाढ होणार आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोलापूरसाठी स्लॉट मिळालेला आहे. स्टार एअरलाइन्स 7 दिवस स्लॉट उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूर विमानतळ, सोलापूर मुंबई विमानसेवा तिकीट विक्री लवकरच सुरू होणार आहे. आज खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास छायाकल्प, 9:27 खंडग्रास तर 11 वाजता खग्रास चंद्रग्रहणाला सुरुवात होणार आहे. संपूर्ण चंद्रग्रहण कालावधी हा 6 तासांचा असेल. खग्रास चंद्रग्रहणाच्या स्थितीमध्ये चंद्र लालसर रंगाचा दिसणार आहे. यालाच खगोलीय भाषेमध्ये रेड मून असं संबोधलं जातं. शिर्डीच्या साई मंदिरामध्ये आरतीच्या वेळेत बदल करण्यात आलाय. दररोज रात्री 10:30 वाजता होणारी शेज आरती आज रात्री 9:15 होणार आहे. तर चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर आजच्या आरतीच्या वेळेत बदल करण्यात आलाय आणि आरतीनंतर साई मंदिर दर्शनासाठी बंद असेल. जळगावच्या चोपडामधील बाजारपेठेमध्ये गुलाबाईच्या मूर्ती विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत. मात्र खरेदीसाठी भाविकांनी अल्प प्रतिसाद दिला. गणेश विसर्जनानंतर गुलाबाईची स्थापना होत असते. हा उत्सव विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात मोठ्या उत्साहात महिलांकडून साजरा केला जातो. सिंधुदुर्गच्या वैभववाडीमधील भुईबावडा गावात राजस सेवा मंडळाकडून गणेशोत्सव साजरा करण्यात आला. एका वाडीत फक्त 12 घरं आहेत आणि या 12 घरांमधील रहिवाशांनी वेगवेगळ्या रूपातील बाप्पाची 10 दिवस मनोभावे सेवा केली. 234व्या जयंतीनिमित्त आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यात आलं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबाच्या गडकोट पायरी मार्गावरील उमाजी नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. हिंगोलीमध्ये बंजारा समाजाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्यानिमित्त शहरातील नांदेड नाका ते महावीर भवनापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं बंजारा समाजाच्या नागरिकांनी सहभाग घेतला. नागपूरच्या धनगौरी कॉलनीमध्ये चोरी करणाऱ्या 3 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या चोरट्यांमध्ये एका बंगालीचा समावेश आहे. चोरट्यांकडून पोलिसांनी 1.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहापूरमध्ये मुंडेवाडी आसनगावमध्ये भारंगी नदीपात्रात 3 तरुण वाहून गेले. तिघांपैकी 2घांचा मृतदेह सापडलाय. दरम्यान एकाचा जीवरक्षक दलाकडून शोध घेतला जातोय. कल्याण डोंबिवलीमध्ये वसंत व्हॅली परिसरातील प्रसूतीगृहामध्ये एका दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाला. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. कठोर कारवाई करावी अशी मागणीही नातेवाईकांनी केली. कर्जतच्या महावीर पेठेतील बँक ऑफ इंडियाच्या शाखेला आग लागल्याची घटना समोर आली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. दरम्यान आगीत रोख रक्कम जळाल्याची माहिती आहे. नागपूरच्या पाचपावलीमध्ये पोलिसांनी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. यावेळी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं. दरम्यान त्याच्याकडून संपूर्ण दारू साठा जप्त केला. चंद्रपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी 298 ग्रॅम ब्राऊन शुगर बाळगणाऱ्या 2घांना अटक केली आहे. तर त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. जालन्याच्या दावलवाडीमध्ये बापानं लेकीला संपवलंय. मुलीच्या प्रेम प्रकरणातून संतापून बापानं मुलीची गळा आवळून हत्या केली. गळफास घेतल्याचा बापानं बनाव सुद्धा रचला होता. दरम्यान निर्दयी बापाला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्याच्या मनसरमध्ये रिपेअरिंगच्या दुकानामध्ये गॅसचा भडका उडाला. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. धाराशिवच्या घाटनांदूर गावात पवनचक्कीची तक्रार केल्यावरून एका शेतकऱ्याला जीवघेणी मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीमध्ये शेतकरी गंभीर जखमी झालाय. शेतकऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जळगाव जिल्ह्यातील यावल इथं बेपत्ता 6 वर्षाच्या मुलाचा शेजारच्या घरात मृतदेह आढळला. शेजारच्या घरामध्ये मृतदेह आढळल्यानं संतप्त नागरिकांनी शेजारच्या दुकानावर दगडफेक केली. या घटनेमुळे यावल शहरात तणावपूर्ण वातावरण आहे. यावल शहरातील बाबूजीपुरा परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. चाळीसगावच्या ऋषी पांथा बहाळमध्ये विसर्जनासाठी आलेला तरुण गिरणा नदीमध्ये वाहत होता.
यावेळी उपस्थित असणाऱ्यांनी मानवी साखळीच्या सहाय्यानं नदीत वाहणाऱ्या तरुणाचे प्राण वाचवले. गणपती विसर्जनादरम्यान मुंबईतील साकीनाका परिसरामध्ये विजेची तार पडली, त्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये विसर्जन स्थळी तरुणांनी हुल्लडबाजी केली. यावेळी समज देणाऱ्या पोलिसांची तरुणानं कॉलर पकडली. दरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.